नमस्कार मित्रांनो. अ, आज आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे, एक सिंपल टॉपिक आहे की कायम विचारला जाणारा हा प्रश्न असतो की मी इन्व्हेस्टमेंट का केली पाहिजे. मी माझे जे काय पैसे कमवतो आहे त्या पैशांना कुठल्या तरी वेल्थमध्ये का कन्वर्ट केलं पाहिजे आणि त्या पैशांना तसंच का ठेवू नये किंवा त्या पैशांना साठवून का ठेवू नये आणि मग त्याचा नक्की फायदा काय होतो. मी इन्व्हेस्टमेंट करतो काहीतरी स्टॉक मार्केटमध्ये किंवा रिअल इस्टेटमध्ये किंवा कुठंही, त्यानंतर काहीतरी ॲप्रिसिएशन मला मिळतं आणि ते मी का विकू नये, म्हणजे त्या पैशांना रिडीम का करू नये, असे कॉमन प्रश्न असतात लोकांच्या मनामध्ये. तर इन्व्हेस्टमेंटचे वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे पर्पज असू शकतात. काही लोकांना कॅपिटल गेन्स किंवा कॅपिटल ॲप्रिसिएशन, जे काही नफा होतो तो नफा मिळवून लगेच त्याला पैशामध्ये कन्वर्ट करायची घाई होते. काही लोकांना लाँग टर्म आपला पैसा स्टोर त्या वेल्थमध्ये कन्वर्ट करून ठेवायची आवड असते किंवा त्यांना त्याचं महत्त्व कळलेलं असतं. तर माझ्या मते लाँग टर्म इन्व्हेस्टिंग म्हणजे नुसतंच शेअर्स फक्त 5-7 वर्षांपुरते होल्ड करणे आणि मग लगेच त्याला पैशामध्ये कन्वर्ट करून लगेच त्याची काहीतरी खर्च करून टाकणे, असं नाही आहे. तर लाँग टर्म इन्व्हेस्टिंग म्हणजे नक्की काय आहे, किंवा पैशाला आपण वेल्थमध्ये कन्वर्ट करतो म्हणजे नक्की काय होतं, किंवा गुंतवणूक म्हणजे नक्की काय, हे समजून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ आपण बनवतो आहे. तर ते सगळ्या विषयांमध्ये जायच्या पूर्वी सगळ्यात पहिले काही टेक्निकल कन्सेप्ट्स आहेत. म्हणजे पैसा म्हणजे नक्की काय. तर पैसा म्हणजे काय की मॉडर्न इकॉनॉमीमध्ये तुम्ही व्हॅल्यूची एक्सचेंज करण्यासाठी पैशांचा वापर करतो. म्हणजे मी कोणाला तरी काहीतरी वस्तू विकली किंवा काहीतरी सर्व्हिस दिली, काहीतरी सेवा दिली, त्या बदल्यामध्ये ती व्यक्ती मला जे काय व्हॅल्यू एक्सचेंज करणार आहे, म्हणजे मी त्यांना काहीतरी त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन केली, त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला किंवा त्यांना काहीतरी वस्तू विकली, त्या बदल्यात त्यांनी मला पैसे दिले. तर हे पैसे जे आहे ते हे एक ॲक्सेप्टेड मोड ऑफ एक्सचेंजिंग द व्हॅल्यू एक्सचेंज करण्यासाठी एक युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड मोड म्हणून आपण पैशांकडे बघतो, राईट. तर पैशांचा उपयोग फक्त तितकाच आहे. म्हणजे एकदा पैशांची देवाणघेवाण संपली तर पैशांचा त्याच्या पलीकडं इतका काही उपयोग नाही आहे खास. म्हणजे वस्तू विकत घेण्यासाठी किंवा आपण विकलेल्या वस्तूच्या बदल्यात पेमेंट ॲक्सेप्ट करण्यासाठी, हे मेनली प्रायमरी पर्पज आहेत पैशांचे. लोक काय करतात, सगळ्यात मोठी चूक काय करतात की त्या पैशाला त्या पैशांच्याच फॉर्ममध्ये, पैशांच्याच रूपामध्ये स्टोअर करतात. म्हणजे ते पैसे साठवून ठेवतात. म्हणजे त्याला आपण सेविंग म्हणू किंवा कॅश होल्ड करणं असं म्हणू. तर लोक कॅशला कुठल्या तरी ॲसेटमध्ये का कन्वर्ट करतात, जे इन्व्हेस्टर्स आहेत ते. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला पर्पज असतो की पैसा, आधी एकदा समजून घेतला आपण की पैसा हे एक इनएफिशियंट मीडियम आहे व्हॅल्यू स्टोअर करण्याचं. म्हणजे एकदा तुम्ही पैशांचं एक्सचेंज झालं, पैशांनी हँड्स चेंज केले, एका हातातून दुसऱ्या हातात पैसा गेला की त्यानंतर तो पैसा डिप्रिशिएट व्हायला लागतो. त्या पैशांचं अवमूल्यांकन व्हायला लागतं इन्फ्लेशनमुळं, महागाईमुळं. सरासरी भारतासारख्या देशामध्ये सरासरी 7-8% महागाई वाढत असते. आता ही वाढ जी असते ती चक्रवाढ दराने असते. म्हणजे 7% जरी महागाई वाढली तरी कुठल्याही वस्तूची किंमत 10 वर्षांमध्ये दुप्पट होत जाते. तर ती 10 वर्षात दुप्पट, 20 वर्षात चौपट, 30 वर्षात 8 पट, 40 वर्षात 16 पट, अशा पद्धतीने वस्तूंच्या किमती वाढत जातात. याचा अर्थ दुसरा असा पण होतो की तुमच्याकडे जर कॅश असेल तर त्या कॅशचं अवमूल्यांकन होणार आहे. म्हणजे तुम्ही आज 100 रुपयांनी जी वस्तू विकत घेणार आहे, तीच वस्तू विकत घ्यायला तुम्हाला 10 वर्षांनी 200 रुपये लागणार आहेत. तीच वस्तू विकत घ्यायला अजून 20 वर्षांनी 400 रुपये लागणार आहे, 30 वर्षांनी 800 रुपये लागणार आहे, 40 वर्षांनी 1600 रुपये लागणार आहे. म्हणजे काय की तुमच्या पैशांचं अवमूल्यांकन होतं आहे. तर त्यामुळं तो एक प्रायमरी पर्पज असतो. लोक पैशांना लवकरात लवकर कुठल्या तरी ॲसेटमध्ये कन्वर्ट करतात, बरोबर. तर ॲसेट म्हणजे काय, तर अशा गोष्टी ज्यांची किंमत वाढत जाते, आणि लायबिलिटीज म्हणजे काय की अशा गोष्टी ज्यांची किंमत कमी होत जाते, बरोबर. तर जे वेल्दी लोक आहेत, वेल्दी म्हणजे काय, वेल्थ आणि रिच ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. रिच जे असतात त्यांच्याकडं मोठे मोठे कॅश फ्लो असू शकतात, भरपूर पगार आहे किंवा बिझनेसमधून इन्कममधून भरपूर पैसा मिळतो आहे. पण रिच जे लोक असतात त्यांना मेनली त्यांचा रिचनेस मेंटेन करण्यासाठी काहीतरी काम करावं लागतं किंवा त्यांनी काम करणं बंद केलं तर त्यांचा कॅश फ्लो बंद होऊ शकतो. वेल्दी जे लोक असतात, वेल्थ म्हणजे काय की वेल्थ म्हणजे तुमच्याकडं अशा काही सेटिंग्ज आहेत, अशा काही ॲसेट्स तुम्ही ॲक्युमुलेट करून ठेवलेले आहेत जे तुमच्यासाठी काम करतायत.
तिथं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हजर राहायची गरज नाही आहे. तुम्ही असा बिझनेस सेटअप करून ठेवलेला आहे जो तुमच्या अनुपस्थितीत पण काम करतो आहे. तुम्ही असे काही ॲप्स बनवून ठेवलेले आहे जे स्केलवरती विकले जात आहेत आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळत आहेत. तुम्ही असं काहीतरी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी बनवून ठेवलेली आहे ज्याच्यामुळे तुम्हाला रॉयल्टी मिळते आहे. तुम्ही पुस्तकं लिहून ठेवलेले आहे, त्याच्या विक्रीतून तुम्हाला पैसा मिळतो आहे. तुम्ही स्टॉकचा पोर्टफोलिओ बनवलेला आहे, तुम्ही म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ बनवलेला आहे जो तुमच्यासाठी काम करतो आहे. म्हणजे तो वेल्दी जे लोक असतात ते पैशांनी पैसा कमावतात. रिच जे लोक असतात ते मोस्टली टाईमने पैसा कमावतात. ते त्यांचा टाईम स्पेंड करतात आणि त्याच्या बदल्यामध्ये पैसे मिळवतात. तर आपल्याला पर्पज काय आहे की आपल्याला रिचपेक्षा आपल्याला वेल्दी बनायचं आहे. वेल्दी म्हणजे काय की असे मल्टिपल कॅश फ्लोच्या अरेंजमेंट्स वेल्दी लोक बनवतात ज्या कॅश फ्लो त्यांच्या अनुपस्थितीत पण काम करत राहतात. त्यांचा स्टॉकचा पोर्टफोलिओ त्यांच्यासाठी काम करतो, त्यांचा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ त्यांच्यासाठी काम करतो, त्यांचं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज त्यांनी बनवलेलं म्युझिक, यूट्यूब व्हिडिओज ते झोपलेले असतानाही ते त्यांच्यासाठी काम करत असतात. तो वेल्थ म्हणजे काय की अशा सेटिंग्स ज्या तुमच्यासाठी काम करत आहेत. बरोबर. तर वेल्दी लोक काय करतात की त्यांच्याकडे आलेल्या पैशाला त्यांचं जे बेसिक कम्फर्ट्स आहे, त्यांच्या ज्या गरजा आहे त्या पूर्ण झाल्यानंतर उरलेला जो सरप्लस अमाऊंट आहे तो लवकरात लवकर ते कुठल्या तरी ॲसेटमध्ये कन्वर्ट करतात. म्हणजे ते वेल्थ क्रिएट करतात. बरोबर. आपण काय बघितलं की पैसा हे एक डिप्रिसिएटिंग ॲसेट असतं. पैशाला इन्फ्लेशन खात असतं. जर तुम्ही त्याला लवकरात लवकर वेल्थमध्ये कन्वर्ट नाही केलं तर त्या पैशाचं अवमूल्यांकन होत जाणार आहे दिवसेंदिवस. बरोबर. तर आपल्याला वेल्दी लोक काय करतात की त्या पैसा आल्यानंतर त्या पैशांनी त्यांच्या लाईफसाठी गरजेपुरत्या जे काही खर्च आहेत ते पूर्ण झाल्यानंतर त्या पैशाला लवकरात लवकर वेल्थमध्ये कन्वर्ट करतात. आणि मग त्या वेल्थचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत, राईट. म्हणजे त्याला ॲसेट क्लासेस पण आपण म्हणू शकतो की ॲसेट्सचे पण वेगवेगळे फॉर्म्स आहेत जे तुमच्यासाठी काम करत आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्टॉक्स आहेत, म्युच्युअल फंड्स आहेत, गोल्ड आहे, रिअल इस्टेट आहे किंवा आणखीन बॉन्ड्स आहेत. हे एक आपल्या कॉमन लोकांना कॉमनली इझिली ॲक्सेसिबल असलेले मीडियम्सचे मी उदाहरणं सांगितले. तर ह्या प्रत्येक ॲसेट क्लासचा आपला स्पीड असतो ॲप्रिशिएट होण्याचा, राईट. तर हिस्टॉरिकली इक्विटी म्हणजे स्टॉक्सनी सगळ्या ॲसेट क्लासेसला बीट केलेलं आहे. हँडसम मार्जिनमध्ये बीट केलेलं आहे, राईट. गोल्डपेक्षा पण स्टॉक्सनी किंवा रिअल इस्टेटपेक्षा, FDपेक्षा किंवा आणखीन इतर जे ॲसेट क्लासेस आहे त्यांच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने रिटर्न्स दिलेले आहे. आपण त्याच्याविषयी नंतर फर्दर फोर्थकमिंग व्हिडिओजमध्ये आपण त्याच्याविषयी डिटेलमध्ये नंतर आपण चर्चा करू. तर मेनली पैशांना वेल्थमध्ये कन्वर्ट करणे त्याला आपण गुंतवणूक म्हणतो, राईट. तर हे एकदा आपल्याला कळलं की आपल्या पैशांना इन्फ्लेशन खाणार आहे, इन्फ्लेशनमुळे आपला पैसाचं अवमूल्यांकन होणार आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला जे लाईफस्टाईल आहे आज एक कम्फर्टेबल लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी जर आपल्याला सपोज जो काही पैसा लागतो त्यापेक्षा जास्त पैसा, त्यापेक्षा दुप्पट पैसा 10 वर्षांनी लागणार आहे, चौपट पैसा 20 वर्षांनी लागणार आहे, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याला इन्फ्लेशन म्हणतात. तर त्या इन्फ्लेशनला बीट करण्यासाठी, इन्फ्लेशनला हरवण्यासाठीही आपण गुंतवणूक करणं गरजेचं असतं. तर त्या आपण असे गुंतवणुकीचे मीडियम आपण शोधले पाहिजे जे इन्फ्लेशनपेक्षा जास्त रिटर्न देतात. बरोबर. जर इन्फ्लेशन 7%नी ग्रो होत आहे आणि तुमच्या गुंतवणुकीचं मीडियम जर तुम्हाला 7%पेक्षा कमी रिटर्न्स देत आहे तर मग तुम्हाला पुनर्विचार करावा लागेल की तुम्ही पैसा ॲक्च्युली वाढवत नाही आहे किंवा तुमचा पैसा ॲप्रिशिएट होत नाही आहे. तुम्ही वेल्थ क्रिएट करत नाही तर तुम्ही वेल्थ डिजनरेट करताय. तुमचं वेल्थ डिग्रेड होतं आहे, सडतं आहे तुमचं वेल्थ, हे लक्षात घ्या. तर म्हणजे आपल्या उमेदीच्या काळामध्ये खूप चांगलं आयुष्य जगणारे लोक नंतर रिटायरमेंटच्या काळामध्ये बऱ्याच जणांना कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात. बरोबर. तर ते का करावे लागतात? कारण की त्यांनी रिटायरमेंटच्या नंतर आपल्या पैशांचं अवमूल्यांकन होईल, आपले कॅश फ्लोज आपले कमी होतील, त्यांचे पण त्या कॅश फ्लोजचं पण अवमूल्यांकन होईल याचा विचारच केलेला नसतो. किंवा इन्फ्लेशनला बीट करू शकणाऱ्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलेलं नसतं. तर त्यामुळे त्यांना बऱ्याच वेळा लेटर पार्ट ऑफ द लाईफ जेव्हा त्यांचं इन्कम बंद होतं त्यावेळेस त्यांना बऱ्याचशा कॉम्प्रोमाइजेस करायची वेळ येऊ शकते. तर हे सगळं टाळण्यासाठी आपल्या अर्लियर पार्ट ऑफ लाईफ आपल्या पैशांना वेल्थमध्ये कन्वर्ट करून ठेवणं हे खूप गरजेचं आहे, राईट. तर असे काही कंपॅरिझन्स आहेत वेल्थच्या. मी जे डिफरंट ॲसेटचे क्लासेस सांगितले त्यांच्यामध्ये पण बरेच कंपॅरिझनचे बरेचसे चार्ट्स वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील. त्याविषयी पण आपण बोलू. तर गुंतवणूक का करायची आहे की तुमच्या पैशाला वेल्थमध्ये कन्वर्ट करायचं आहे जेणेकरून ती वेल्थ तुमच्यासाठी काम करेल. तुम्हाला प्रत्येक वेळी काम करायची गरज नाही पडणार, राईट. मेरा पैसा काम कर रहा है, माझी वेल्थ माझ्यासाठी काम कर रही आहे. यू आर मेकिंग मनी व्हाईल यू आर स्लीपिंग.
युअर मनी इज मेकिंग मोर मनी फॉर यू, राईट. आणि मग ते चक्रवाढ दराची कंपाऊंडिंगची जादू काम करायला लागते आणि मग तुमची वेल्थ ॲप्रिशिएट व्हायला लागते, राईट. तर गुंतवणुकीचा इट इज मदर ऑफ ऑल गोल्स. म्हणजे मेन पर्पज काय असला पाहिजे, तुमचा मेन गोल काय असला पाहिजे की वेल्थ क्रिएशन अँड देन वेल्थ ॲप्रिसिएशन और ॲसेट. असे ॲसेट्स ॲक्युमुलेट करायचे जे मला ॲप्रिशिएट होत जातील, इन्फ्लेशनपेक्षा चांगल्या स्पीडनी इन्फ्लेशनला बीट करतील असे ॲसेट्स बिल्ड करणं हा गुंतवणुकीचा किंवा इन्व्हेस्टमेंटचा एक प्रायमरी पर्पज असायला पाहिजे. रादर दॅन मी 5 वर्ष म्युच्युअल फंडमध्ये काहीतरी पैसे टाकील आणि मग 6व्या वर्षी कार घेईल किंवा 10व्या वर्षी घर घेईल. हे तर सिम्पल गोल्स हे सगळ्यांचेच असतात. पण वेल्थ बिल्डिंग, वेल्थ क्रिएशन पॉसिबल आहे. आपल्याला मॉडर्न इकॉनॉमीनी इथिकल वेल्थ क्रिएशनचे मार्ग पण तुम्हाला ॲक्सेसिबल करून दिलेले आहेत. त्याचा तुम्हाला फायदा करून घ्यायचा आहे, बरोबर. हे 200 वर्षांपूर्वी पॉसिबल नव्हतं. 200 वर्षांपूर्वी वेल्दी होण्यासाठी किंवा इवन सामान्य माणसांना तर ॲक्सेसच नव्हता. हे डेमोक्रॅटिक सिस्टीमचं हे यश आहे की ज्यांनी तुम्हाला इथिकल वेल्थ क्रिएशन पॉसिबल केलेलं आहे. पण आपण त्याचा किती लिव्हरेज घेतो, आपण त्याचा किती फायदा घेतो हे आपल्या इंडिव्हिज्युअल चॉईसेसवर अवलंबून असणार आहे. तर थोडक्यात कन्क्ल्युजन करण्यासाठी मी एक थोडक्यात क्लोजिंग रिमार्क्स सांगतो की तुमचा पैसा हा एक इनइफिशियंट मोड ऑफ स्टोरिंग व्हॅल्यू आहे. तर त्याला चांगल्या पद्धतीने व्हॅल्यू त्याची ॲप्रिशिएट व्हावी म्हणून त्या पैशांना वेल्थमध्ये कन्वर्ट करण्यासाठी गुंतवणूक करायची असते, बरोबर. तर ती कशी करायची, आणखीन त्याच्यामधले निटीग्रिट्स, त्याच्यामधले जे बारकावे आहेत ते आपण नंतरच्या व्हिडिओजमध्ये बघत राहू. थँक्यू.